नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BCA नंतर प्लेसमेंट पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की पहा. बघा, मी असं का म्हणत आहे, बरेच विद्यार्थी काय करत आहे की BCA करतात, पण BCA नंतर त्यांना जे प्लेसमेंट मिळत नाही. तर त्यासाठीच काय करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे, तर तुम्हाला BCA नंतर प्लेसमेंट मिळेल. तर तेच आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि चला बघूया यामध्ये मग मी परत काही तुम्हाला टिप्स पण देणार आहे, जर तुम्हाला चांगली प्लेसमेंट पाहिजे असेल BCA नंतर. तर बघा, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बघूया प्रिपरेशन. तर बघा, जी प्रिपरेशन असते जेव्हा पण तुम्ही BCA करतात, त्यामध्ये तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट केले, त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी शिकला, त्याचा तुम्हाला पोर्टफोलिओ बनवता आला पाहिजे. तुम्ही जर तो शोकेस केला, जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल किंवा कुठे कंपनीमध्ये जाताल, तर तेव्हा तुम्हाला तो दाखवता आला पाहिजे की तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट केलेले. त्यासाठी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ किंवा वेबसाईट जी असते ती तुम्ही स्वतःची तयार करू शकता. आणि बघा, वेबसाईट तयार करणं आताच्या जमान्यात एवढं काही अवघड नाही. आता एआयच्या मदतीनं, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, याच्या मदतीने 5 मिनिटांमध्ये वेबसाईट तयार होते. तुम्ही ती वेबसाईट तयार करू शकता. तुमचे तिथे सगळे प्रोजेक्ट्स असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे दाखवू शकता. तुमचं कोणकोणती स्किल तुम्हाला आहे, एक्सपिरियन्स कोणता आहे, तुमच्या अचिव्हमेंट्स कोणत्या आहे, हे तुम्ही तिथे दाखवू शकता. रिझ्यूम जो असतो तर त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही हायलाइट करू शकता. तर या गोष्टीनं काय होतं की प्लेसमेंटला जाता तेव्हा तो ते तुमचा जो इम्प्रेशन असतं ते चांगलं पडतं आणि त्यामुळे तुम्हाला जॉब मिळण्यास सोपं जातं. त्यानंतर आहे बघा, प्रॅक्टिस ॲप्टिट्यूड टेस्ट. बघा, बरेच विद्यार्थी काय होतात, ॲप्टिट्यूड मध्ये फेल होत असतात, त्यामुळे त्यांना जॉब मिळत नसतो. तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस ही चांगल्या पद्धतीने करायची. त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. बऱ्याचशा वेबसाईट आहे ज्या की ऑनलाईन मॉक टेस्ट घेत असतात, किंवा बरेचसे जे YouTube चॅनल आहे त्यावरती पण तुम्ही जे आहे तयारी करू शकता. त्यामध्ये पण तुम्हाला जे ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याच्याविषयी शिकवलं जातं. ते पूर्ण तुम्हाला तिथे नॉलेज दिलं जातं. तर तो प्रॅक्टिस जी आहे तुम्हाला चांगली करायची ॲप्टिट्यूड टेस्टची. त्यानंतर इंटरव्ह्यू स्किल. बघा, IT सेक्टरमध्ये काय होतं की सगळ्यात जास्त मॅटर इंटरव्ह्यू करत असतो. काय होतं की जेव्हा पण तुम्ही डिग्री वगैरे घेऊन जाता इंटरव्ह्यूला, ते इंटरव्ह्यूमध्येच तुम्हाला पॅकेज वगैरे ते ठरवलेलं असतं. पॅकेज जे असतं तुमचं इंटरव्ह्यूमध्येच ठरतं. तर जेवढं चांगलं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नाची उत्तरे वगैरे देताल, जेवढं तुम्ही चांगलं इंटरव्ह्यू देताल, तर तेवढं तुमचं पॅकेज सुद्धा वाढत असतं. तर तुम्हाला जे प्रिपरेशन आहे इंटरव्ह्यूचं, ते चांगल्या प्रकारे करायचं आहे. आणि बघा, तुम्ही जर फर्स्ट इयरमध्ये असाल किंवा सेकंड इयरमध्ये असाल, तेव्हापासूनच तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची. असं नाही म्हणायचं की मी आत्ताच फर्स्ट इयरला आहे ना, लास्ट इयरची तयारी कशाला करू, तसं नाही. तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी जी आहे ती चांगल्या प्रकारे करायची. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जे DSA आहे, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, हा सब्जेक्ट तुम्हाला एकदम परफेक्ट बनवून घ्यायचा. कारण जास्ती तरी इंटरव्ह्यूमध्ये जे क्वेश्चन विचारले आता या DSAच्या रिलेटेडच असतात, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. तर याची जी तयारी ती तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे करून घ्यायची आधीच, फर्स्ट इयर सेकंड इयर पासूनच. आणि त्यानंतर बघा, ऍडिशनल टिप्स जर बघितलं तर इंटर्नशिप. तर तुम्ही इंटर्नशिप करू शकता. जेव्हा पण तुम्ही BCA करत आहात त्यामध्ये पार्ट टाइम इंटर्नशिप तुम्ही करू शकता. बघा, यामध्ये इंटर्नशिप मध्ये काय होतं, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला इथे दिला जातो आणि तुम्ही ते रिझ्युमे मध्ये दाखवू शकता की हो, मी इंटर्नशिप केलेली आहे. आता इंटर्नशिप एवढी महत्वाची काय, बघा, जी कॉम्पिटिशन आहे BCA मध्ये सध्या खूप जास्ती वाढलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं, ज्या कंपनीज आहेत ते काय म्हणतात की आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे तरच तुम्ही याला आम्ही घेऊ. आता बघा, तुम्ही BCA झाल्यानंतर तुमच्याकडे काहीही एक्सपिरियन्स नसतो आणि कंपनी काय म्हणते की आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, मग तुम्हाला तिथे नाकारलं जातं. अशा वेळेस काय करायचं, इंटर्नशिप करायची आहे. कारण इंटर्नशिपचा जो तुमचा एक्सपिरियन्स असतो तो कंपन्या मान्य करतात आणि तुम्हाला तिथे प्लेसमेंट देत असतात. तर ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. जर तुम्हाला, हो, आता बरेच मुलं काय म्हणतात की मला इंटर्नशिप मिळत होती, पण ते मला पैसे देत नव्हते. समजा ते पगार देत नव्हते, खर्च स्वतःला करायला लावत होते, म्हणून त्यांनी नाकारली. पण मी एक सांगतो की जर तुम्हाला स्वतः खर्चातून जरी इंटर्नशिप करता येत असेल, म्हणजे स्वतः खर्च करून जर इंटर्नशिप मिळत असेल, तर नक्की करा. कारण आताचा खर्च जो पुढे चालून त्या कंपन्यांच्या एक्सपिरियन्सच्या अटी पुढे काहीही नाही. कारण जर तुम्ही आता नाही केली आणि कंपनीने सांगितलं आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, तर तेव्हा तुम्ही कुठून दाखवणार आहे.
आणि आधी जर तुम्ही स्वखर्चाने जर इंटर्नशिप केली तर तुम्ही सांगू शकता की मी इंटर्नशिप केलेली आणि माझ्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, तर कंपनी तुम्हाला घेऊन टाकेल, तिथे प्लेसमेंट दिली जाते. तर इंटर्नशिप नक्की करा. त्यानंतर येतो स्टार्ट अर्ली. बघा, जसं मी सांगितलं की इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला पहिल्या वर्षापासून करायची आहे, तर तसंच मी हे इथे आहे की प्लेसमेंट जे आहे त्याची तयारी तुम्हाला BCAच्या बिगिनिंग पासून, फर्स्ट सेमिस्टर पासून तयारी करायची, खास करून DSAची, डाटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, आणि इंटरव्ह्यूची जी मॉक इंटरव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. सेकंड इयर, फर्स्ट इयर पासून नसेल जमत ना, तर सेकंड इयर मध्ये तुम्ही इंटरव्ह्यूची तयारीला सुरू करा. त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू जे असतात ते बघू शकता. त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मित्रांकडून सुद्धा प्रॅक्टिस करून घेऊ शकता. मित्रांना सांगायचं मला तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईल. अशा प्रकारे तुम्ही मॉक इंटरव्ह्यू जे असतात ते घेऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला जे पण प्रॉब्लेम येतात ते कळता. मग त्यानंतर तुम्ही त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काढू शकता. त्यानंतर बघा, स्पेशलायझेशन. आणि इतकं करून जरी तुम्हाला जर जॉब मिळत नसेल, प्लेसमेंट मिळत नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आणि याच्याद्वारे तुम्हाला 100% प्लेसमेंट मिळेल, ती म्हणजे स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन म्हणजे काय? ते तुम्ही काय करू शकता की कोणत्याही एखाद्या सर्टिफिकेट कोर्स करू शकता. जसं की वेब डेव्हलपमेंटचं असेल, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असेल, सायबर सिक्युरिटीचा खूप फेमस आहे सध्या, किंवा क्लाउड कम्प्युटिंग. ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स म्हणजे 2 ते 3 महिन्यांचा कोर्स असतो, किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यांचा. तर तुम्ही काय करू शकता की एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की मला प्लेसमेंट पाहिजे आणि कोर्स पण करायचा. ते काय करतात, आता बरेचसे असे इन्स्टिट्यूट आहे की जे तुम्हाला कोर्सेस प्रोव्हाईड करतात. समजा तुम्हाला जर सायबर सिक्युरिटी करायचं, ते सायबर सिक्युरिटीचा कोर्स प्रोव्हाईड करतात आणि तुमचा कोर्स झाला तर तुम्हाला कंपन्या सुद्धा प्रोव्हाईड करतात. म्हणजे ते काय करतात की त्यांच्या इथे कंपन्या येतात, ते तुम्हाला त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बसवता. मग तुमचं जर स्किल ते चांगलं असेल, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जर चांगलं बोलला, तर ते तिथूनच तुम्हाला जॉब मिळतात. म्हणजे प्लेसमेंट ते स्वतः देत असतात. तर हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता, त्यामधून तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळेल. आता त्याच्या रिलेटेड जर आणखी काही माहिती हवी की तुम्हाला ते कोर्सेस आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे ते कसे शोधायचे, त्यामध्ये कोणत्या गोष्टी बघायच्या, त्याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. आणि हे एवढे पॉइंट होते ज्याद्वारे तुम्ही चांगली प्लेसमेंट मिळवू शकता. आणि एवढं करून जर नाही झालं तर तुम्ही स्पेशलायझेशन, जसं मी सांगितलं, सर्टिफिकेट कोर्स करा. त्याद्वारे तुम्हाला नक्की प्लेसमेंट मिळेल. आणि याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन अधिक हवी असेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.